गोंदियात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात 106 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने हजेरी लावली होती। तर विशेष बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींनी त्यांच्यात असलेल्या कलागुणांचा सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। सामाजिक न्याय विभाग आणि गोंदियातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी तसेच इतर वयोवृद्ध नागरिकांना वृद्धपकाळात कुठलाही त्रास जाणवू नये किंवा मुलांपासून किंवा कुटुंबियांकडून त्यांच्या वृद्धपकाळात छळ होऊ नये म्हणून एक ज्येष्ठ नागरिक सेवा समिती बनवण्यात आली असून सेवानिवृत्त कर्मचारी ही संघटना चालवित असून वृद्ध लोकांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मदत करतात। तर मागील वर्षीपासून या समितीने ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोंदियात वृद्ध नागरिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृद्ध कलाकारांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला तर काही कलाकारांनी गाण्यांचे तसेच भजनाचे सादरीकरण केले। अलीकडच्या काळात भारतीय मुले नोकरीच्या शोधात परदेशात जाऊन वृद्ध आई-वडिलांना सोडून नोकरी करतात। परदेशात जाऊन आई-वडिलांना वृद्धपकाळात काय त्रास जाणवतो याचा देखील एक अंकी नाटकाच्या माध्यमातून सादरीकरण करून दाखवण्यात आले। आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस असतो। या दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून त्यांच्याकडून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, म्हणजे त्यांचंच मनोरंजन त्यांच्याच माध्यमातून करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो। माझं काम तर सध्या महिलांना एकत्रित करणं आहे। जितक्या जास्त महिला आम्ही एकत्रित करू शकू तितक्या जास्त त्यांचा विकास होईल, त्यांच्यावर संस्कार परंपराची जपणूक होईल आणि हे सगळं या माध्यमातून मला घडवून आणायचं खूप आनंद होतो, कारण काहीतरी आपण करतोय, आपल्यात काहीतरी अजूनही एक गुण आहे, त्याचं प्रदर्शन कुठेतरी करायला मंच मिळतोय, याचा आनंद आहे। तर वृद्ध कलाकारांचा कार्यक्रम गेल्या 2 वर्षापासून गोंदियात साजरा करण्यात येत असून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत ज्येष्ठ नागरिकांकडून भावी जीवनात मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले। आज अपने यहाँ पर जो 65 साल के ऊपर के लोग हैं उनके लिए 1000 रुपये की जो पेंशन थी उनको बढ़ा के 1500 रुपये किया। उसके बाद में वयोश्री योजना के माध्यम से प्रत्येक ज्येष्ठ नागरिक को उनको अपना जो लगने वाला साहित्य है उसके लिए भी 3000 रुपये की राशि उन्होंने मंजूर की है। 60 साल के ऊपर के जो लोग हैं जिनका 2.5 लाख के अंदर उत्पन्न है, ऐसे लोगों के लिए तीर्थ योजना भी शुरू की है। सभी जात पात धर्म पंथ के तीर्थ
उस योजना के माध्यम से हम कर सकते हैं। और उसमें प्रति व्यक्ति 30,000 रुपये अपने को तीर्थ करने के लिए मिलेंगे। और ऐसे फिर चेकअप है, 6 महीने में एक बार चेकअप होना चाहिए सबका फ्री में वगैरह वगैरह। ऐसी अनेक ये योजनाएं मंजूर की है। साथ में ज्येष्ठ सेवा संघ के लिए शासकीय जमीन देना, वहाँ पर उनके बाकी का क्षण बिताने के लिए बाकी सब सुविधा निर्माण करना, ये भी सरकार को अपेक्षित है। इस कार्यक्रम के माध्यम से या इस कार्यक्रम में दोबारा आने का जो मौका मिला, इसमें एक मन से भावना भी है। या आप लोगों के बीच में आने में मजा भी इसलिए आता है कि धीरे धीरे हम राजकीय जीवन में जरूर हैं, राजकीय जीवन में काम करते हैं, राजकीय जीवन में आप सब लोगों के सहयोग और आशीर्वाद से राजकीय परिक्षेत्र में काम करते हैं। पार्टी कोई भी हो, पक्ष कोई भी हो, लेकिन पक्ष पार्टी में भी काम करते हुए आप लोगों के प्रति जागरूकता से काम करने की जवाबदारी हमारे पे भी बनती है श्रेणी में। और आप हमको प्रमुख अतिथि करके बुलाते हैं, तो आपके बताए हुए प्रश्नों को आज के इस अवसर पर आपने सुभाष गार्डन की जो परमानेंट बिल्डिंग की बात की, सुभाष गार्डन में कोई भी परिवर्तन होगा, सुभाष गार्डन का कोई भी नवीनीकरण होगा या सुभाष गार्डन में कुछ भी किया जाएगा, तो भी ज्येष्ठ नागरिक उसको धक्का नहीं पहुंचाया जाएगा। ये जवाबदारी के साथ में इसलिए बोल सकता हूं कि नगर परिषद के सीओ साहब से मेरी बातचीत हुई थी और आने वाले 2-4 दिन में, अभी ये रोज कल माननीय राज्यपाल महोदय आए थे, अन्य कारणों से सीओ साहब बिजी हैं, नहीं तो 5 प्रमुख लोगों को बुलाकर मैं निश्चित रूप से एक मीटिंग करा दूंगा और उसमें किसी भी प्रकार की कोई परेशानी जाएगी नहीं। आम्ही दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण दाखवण्याकरता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्यानं आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे 90 ते त्याच्यावर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना आम्ही इथे आणलं आणि त्यांच्या इथे सत्कार केला। ह्यावेळेस 7 लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे। याच्यामध्ये 106 वर्ष वयोगटाचे श्री गोपीचंदजी राणे हे दहेगाव येथील आले होते। त्यांना इथे आल्यामुळे खूप आनंद वाटला आणि ते त्यांची तिथे पूर्ण कार्यक्रम इथे ते पाहत बसले, कारण की शक्यतो त्यांना बाहेर जाऊन गावातले सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येत नाही, पण आज ते इथे 2 ते 3 तासपर्यंत बसून आहेत आणि कार्यक्रम पाहत आहेत। त्यामुळे त्यांना एक ह्या वयामध्ये एक समाधान मिळत आहे। 1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे आणि त्यानिमित्तानं ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने मागच्या वर्षीपासून हा 2रा वर्ष आहे। यावर्षीसुद्धा आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या शहरातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे। तर या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येत हजेरी लावत या कार्यक्रमांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला। तर वयोवृद्ध कलाकारांच्या कलेचे सादरीकरण पाहून वृद्ध कलावंत भारावून गेले होते। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।